नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत. तर उन्हाळा स्पेशल आज आपण बनवणार आहोत खजूर मिल्कशेक. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. खजूर मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 खजूर घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहे, 1 ग्लास दूध घेतलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. इथे मी हे पेंड खजूर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे हे पेंड खजूर मी बियांचे घेतलेले आहेत. तुम्ही बिना बियांचेही घेऊ शकतात. इथे मी पेंड खजूरमधले बिया काढून घेते. सर्व पेंड खजूरमधले बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. सर्वांसाठी हेल्दी असा ज्यूस आहे. तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकतात. ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यात तुम्ही तुमचे आवडते ड्राय फ्रूट्सही घालू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. बाहेरून विकत आणून पिण्यापेक्षा तुम्ही घरीही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. इथे माझे संपूर्ण पेंड खजूरमधले बिया काढून झालेले आहेत. त्यानंतर इथे मी काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे, जेणेकरून ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील. इथे मी काजूचे असे 2-3 तुकडे करून घेते. इथे मी काजूचे तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये पेंड खजूर, काजू टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा ग्लास दूध टाकायचं आहे आपल्याला सुरुवातीला, आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. इथे मी मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आहे. त्यात मी आता थोडी वेलची पूड घालणार आहे. वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा आपण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं दूध टाकून. जे आपलं राहिलेलं अर्धा कप दूध होतं, ग्लास दूध, ते आपण आता याच्यात पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही, आपला खजूर मिल्कशेक अगदी झटपट बनवून तयार झालेला आहे. यात मी 3 ते 4 बर्फाचे क्यूब घातलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटात इथे आपला पेंड खजूरचा पौष्टिक आपला ज्यूस बनवून तयार झालेला आहे. जास्त वेळही नाही लागत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हा ज्यूस इथे मी ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे. आता त्यावर मी काजूचे तुकडे घालणार आहे. खूप छान दिसतंय बघा तुम्ही काजूचे तुकडे घालून. खूप सुंदर. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.